चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, क्लास 12 मधला 4 मार्कासाठी एक क्वेश्चन पाहू लाईन्स या चॅप्टरला. बरोबर, ठीक आहे. ओके, लाईन अँड प्लेन चॅप्टर लाईन मधला क्वेश्चन पाहूया. का म्हणताय? फाइंड एम फाइंड करा म्हणते. ओके, बहुत ही बढ़िया. ठीक आहे. आणि इफ द लाईन्स, दोन लाईन दिलेत, हे वाले लाईन्स आणि हे वाले लाईन्स, कार्टेशियन इक्वेशन आहेत लाईनचे, लक्षात ठेवा. पटलं? हे दोन लाईन्स दिले आहेत. पहिले कोणते आहेत? 1 - x. आता तुम्हाला दिसतच आहे लाईन. ठीक आहे, पटलं? एवढा भाषणबाजी वाचण्यात काही अर्थ नाही. पटलं ना? ओके, वाचण्यातच पुरा तब्येत बिघडून जाते माणसाची. बरोबर आहे, ठीक आहे. ते एक काम करतात, दोन लाईन्स दिले, हे वाली लाईन्स आणि हे वाली लाईन्स, कार्टेशियन इक्वेशन. ठीक आहे. तर हे दोन लाईन्स आहेत, आर राईट अँगल्स आहेत. पहिलं लक्षात घ्या की हे जे दोन लाईन्स आहेत ते राईट अँगल आहे. तर याच्यामध्ये बहुत मोठा राजकारण आहे, समजलं ना? जेव्हा हे दोन्ही लाईन्स राईट अँगल्स आहेत तर समजून जायचं की याच्या डायरेक्शन रेशो म्हणजे A1 B1 C1 माना. ठीक आहे. पहिल्या लाईनचे डायरेक्शन रेशो माना A1 B1 आणि C1. कावे मित्रांनो की डायरेक्शन रेशो. ठीक आहे, म्हणजे DRS डायरेक्शन रेशो. ठीक आहे, DRS कोणत्या? पहिल्या लाईनचे. ठीक आहे. आणि दुसऱ्या लाईनचे जे डायरेक्शन रेशो A2 B2 आणि C2. ठीक आहे. तर जर इकडे पहा सुनो. ठीक आहे, की जर राईट अँगल असतील म्हणजे राईट अँगल बनवत असतील दोन्ही लाईन्स. ठीक आहे, हे वाले लाईन्स आणि हे वाले लाईन, तर याचा प्रॉडक्ट म्हणजे ध्यान से देखो A1 × A2 प्लस B1 × B2 प्लस C1 × C2 डंके की चोट पर 0 राहते. ठीक आहे. प्रॉपर्टी लक्षात ठेवा. पटलं ना? दोन लाईन्स जर राईट अँगल्स बनवत असतील, ठीक आहे, तर याचा प्रॉडक्ट नेहमी काय राहते? म्हणजे डायरेक्शन रेशोचा प्रॉडक्ट 0 राहते. हे वाली कन्सेप्ट लक्षात ठेवा. मग आपला फोकस का की याचे डायरेक्शन रेशो आणि याचे डायरेक्शन रेशो काढतो. ठीक आहे. तर फिलहाल के लिए पहा, मी एक लाईन दाखवतो, बाकी तुम्ही कन्सेप्ट समजू शकता की हे जे लाईन आहे ते x - a म्हणजे x - x1 अपॉन a, y - y1 अपॉन b आणि z - z1 अपॉन c या फॉर्मॅट मध्ये राहते. हे वाली लाईन जरी अशी दिसत असेल पण या फॉर्मॅट मध्ये राहते. आणि जे खाली राहते ना ABC, तेच डायरेक्शन रेशो राहते. म्हणजे सर याला जर मी x - x1 y - y1 z - z1 ती डायरेक्शन रेशो भेटतात. येतही तसंच. आता येते काय? येतं A1 B1 C1 म्हणा, याचे A2 B2 C2 आहे. ठीक आहे. आतापर्यंत भाषणबाजी केलं, समजलं ना? आता ऐका का? ठीक आहे. गिवन लाईन्स. ठीक आहे. कोणत्या लाईन्स आहेत पहा? गिवन लाईन्स आर. ठीक आहे. ओके, बढ़िया लिहून टाकू पहा की 1 - x डिवाइडेड बाय 3 इज इक्वल टू 7y - 14. ओके, डिवाइडेड बाय 2m आणि z - 3 डिवाइडेड बाय 2. ठीक आहे. एक काम करतो, पहिले याचे डायरेक्शन रेशो काढतो, मग दुसरी लाईन लिहितो. ठीक आहे. म्हणजे लवकरात म्हणजे काय म्हणतात ते लिहिन, मग पुन्हा 3 वेळा लिहिन. ठीक आहे, पुरा चिवडा होते. पहा तर आता हे जे लाईन का पाहिजे? x - x1 पाहिजे. पण सर ती x इकडे आहे. ते एक काम करतो, x ले पहिले लिहता. ठीक आहे, ध्यान से देखो, x ले पहिले लिहिलो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर? ठीक आहे ना? आणि -1 नंतर लिहिलो. ठीक आहे. तर एक काम करतो, इथं लिहायला लागेल मायनस, तेव्हा तर जुगाड आहे. पहा, मायनस प्लस मायनस 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 प्लस, काउंट माहिती आहे या फॉर्मॅट मध्ये आणण्याची कोशिश करता. डिवाइड बाय 3. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर? त्यानंतर पहा या 7 ला कॉमन काढता, येते y - 2 येईल. बरोबर आहे का? ठीक आहे. 7 2 14 आणि देखो 2. क्लिअर आहे इथपर्यंत? त्यानंतर पहा z - 3 हा तर बिलकुल जसा तसा लिहा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? आता एक काम करतो, या फॉर्मॅट मध्ये आणतो. काय होईल पहा? x - x1 हा जो मायनस आहे मी खाली घेऊन. ठीक आहे. इकडे पहा y - 2 डिवाइडेड बाय, इकडे पाहता मी याला 2m/7 लिहू शकतो. पहा ना, ध्यान से देखो. ठीक आहे. जर याला पुन्हा तुम्ही पलटावाल तर वर जाते. ठीक आहे, पटलं? इथपर्यंत क्लिअर? ओके, एवढी तर कहाणी क्लिअर झाली असेल. पटलं? ओके, तर पहा त्यानंतर इकडे काय होईल? z - 3 डिवाइडेड बाय 2. तर का म्हणेल पहा? DRS R कोणकोणते आहेत पहा? A1 आहे -3 निघाला, B1 आहे 2m/7 निघाला आणि C1 आहे 2 निघाला. इथपर्यंत क्लिअर झाला? पहिले डायरेक्शन रेशो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर? हे जे पहिले डायरेक्शन रेशो आम्ही इकडे लिहित आहोत की A1 जे आहे ते -3, B1 जो आहे तो 2m/7 आणि C1 जो आहे तो 2. ठीक आहे. आता एवढा पार्ट मी पुन्हा मिटवत आहोत. ठीक आहे, इथपर्यंत चला. आता नेक्स्ट दुसरी लाईन पहा. दुसरी लाईन काय देऊन आहे पहा? 7 - 7x डिवाइडेड बाय 3m इज इक्वल टू y - 5/1 इज इक्वल टू 6 - z/5. आता जसे याचे त्यावाल्या लाईनचे डायरेक्शन रेशो काढल्या, यावाल्या लाईनचे डायरेक्शन रेशो काढा. काय होईल पहा? इकडे पहा, पहिले x लिहा म्हणजे 7x पहा -7x प्लस 7. ठीक आहे, कारण पहा उलटा केलं, पहिले x पाहिजे ना, आणि डिवाइडेड बाय 3m इज इक्वल टू
y मायनस 5 इथे तर काही वादच नाही. ठीक आहे, इथं थोडंसं चेंज करावं लागेल. पहिले z पाहिजे ना, तर -z+6 डिवायडेड बाय 5. ठीक आहे, एवढा तर काम करावं लागेल. ठीक आहे, आता एक काम करता -7 ला बाहेर काढा, कारण x पॉझिटिव्ह पाहिजे. ठीक आहे, इन दिस फॉर्मॅट. ठीक आहे, पटलं. आता इथं लिहायला लागेल -7, ते असतं मायनस मायनस प्लस होईल. ठीक आहे, आणि सॉरी हा -7 नाही ते -1, कारण पहा मायनस प्लस मायनस 7 म्हणजे 7. ठीक आहे, आणि डिवायडेड बाय 3m. इकडे काय होईल पहा y-5, हा तर बहुत बढिया काम आहे. ठीक आहे, आता काय होईल पहा याच्यानंतर इकडे जे आहे इकडे -1 ला जर कॉमन काढलं. ठीक आहे, तर z इकडे राहील, ते इकडे -6 येईल, तेव्हा असतं मायनस मायनस प्लस आणि डिवाइड बाय 5. चला आता याचे डायरेक्शन रेशो बनवू पहा. काय होईल पहा, x-1 इथे येईल -3m/7. मायनस कुठून आला, आवाला मायनस इथं अटॅच झाला, समजता. इथं पहा y-5 डिवायडेड बाय 1, आणि इथं पण काय होईल. ठीक आहे, z-6 डिवायडेड बाय -5, कारण हा मायनस इथं अटॅच झाला. तर याचे डायरेक्शन रेशोज आर. ठीक आहे, याचे काढा बरं का DRS R. ठीक आहे, येतो येईल A2 -3m/7. ठीक आहे, चला B2 काढा. B2 किती आहे 1, आणि C2 जो आहे तो -5. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर, इथपर्यंत पुरा क्लिअर झाला. ठीक आहे, आता पुन्हा एक काम करता की हा वाला पार्ट पुन्हा मिटवतो आणि तो फॉर्म्युला मी आता अप्लाय करतो. ठीक आहे, कारण परपेंडिक्युलर लाईन्स आहेत. चला नेक्स्ट पॉइंट पाहू पहा मित्रांनो. आता काय करायचं आपल्याला, फायनली पहा, ध्यान से देखो. ठीक आहे, की 2 लाईन्स, ज्या लाईन्स दिल्या होत्या माहिती आहे ना, लाईन्स आर काय परपेंडिक्युलर, असं मी नाही म्हणता, लाईन्स आर परपेंडिक्युलर क्वेश्चन म्हणता. ठीक आहे, लाईन्स आर परपेंडिक्युलर. ठीक आहे, परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, पटलं, परपेंडिक्युलर आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. तर मग काय होईल पहा, A1 × A2 प्लस B1 × B2 प्लस C1 × C2 = 0 राहते. ठीक आहे, मग असेच मी इथं बडबड केलं होतं. ठीक आहे, काउंट राहते. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. चला A1 किती भेटला पहा, -3. चला A2 किती भेटला, -3m/7. ओह बहुत ही बढ़िया. ठीक आहे, पाणी इथं दिला. प्लस B1 किती आहे चेक करा, B1 आहे 2m/7, आणि B2 किती आहे 1. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, चला C1 किती आहे चेक करा, C1 आहे 2, आणि C2 किती आहे -5, आणि = 0. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, एक काम करतो आपण, मायनस मायनस प्लस 3 3 जा 9m/7 प्लस इथं 2m/7. ओके, इथं बहुत ही चिल्लर आहे ना, आणि इथे -10 = 0. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, एक काम करतो आपण, 9m/7 प्लस 2m/7 जसा आहे तसा या 10 मी तिकडे घेऊन जातो. पटलं ना, कारण पहा मला हलकासा याचे दोघांचे बाप सेम दिसतात. ठीक आहे, तर पहा दोघांचे बाप सेम आहे 7, तर 9m + 2m याची ऍडिशन होईल = 10. ठीक आहे, एक काम करता, इकडे पहा येतो 11m, आणि इकडे पहा 10 × 7, हा डिवाइड आहे तर मल्टिप्लाय ना, डिवाइड आहे तर मल्टिप्लाय ना. मग आता काय होईल पहा, m = किती आला 70, आणि हा मल्टिप्लाय तर डिवाइड. ठीक आहे, म्हणजे m ची व्हॅल्यू फाइंड करायची होती. ध्यान से देखो, 70/11 70/11. ठीक आहे, 4 मार्काचा क्वेश्चन होता, समजला असेल. ठीक आहे मेरे प्यारे दोस्तों, बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे.